नमस्कार. मी ॲडव्होकेट असीम सरोदे. मी त्या दिवशी जेव्हा व्हिडिओ केला एक विशेषतः तो निवडणूक पूर्व युती आणि निवडणुकीनंतर युती किंवा आघाडी या विषयाच्या संदर्भात होता. कारण की अनेक लोकांना हे लक्षातच येत नाही की राजकारण हे मतदान झाल्यानंतर, मतमोजणी झाल्यानंतर पण सुरूच राहत असते आणि केवळ 24 तास राजकारण करणारे जेव्हापासून आपल्या भारतामध्ये आलेले आहेत, तेव्हापासून तर राजकारणाचा दर्जा अगदी खालावलेला आहे. आणि त्यामुळे निवडणुकीपूर्वी एखादी युती किंवा आघाडी असेल तर ती निवडणुकीनंतर राहीलच असं नाही. आणि म्हणून मी म्हटलं होतं की ज्यांना फार संताप येतो याचा, की निवडणुकीपूर्वी युती होती, मग ती कशी तोडली, मग ते फारच बदमाशपणा केला, तर तो अनैतिकपणा आहे, चुकीचं आहे ते असं आपण म्हणू शकतो, पण ते बेकायदेशीर नाही. कारण की निवडणूकपूर्व युती किंवा आघाडी निवडणुकीनंतर तोडली यासाठी कोणत्याही प्रकारचा कायदा नाही, त्यासाठी कोणतीही शिक्षा नाही. ज्यांना फार सात्विक संताप त्याच्याबद्दलचा असेल त्यांनी नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब यांच्याकडे अर्ज करावा, पत्र पाठवावं, मागणी करावी की निवडणूक पूर्व युती आणि निवडणुकीनंतरची युती किंवा आघाडी या संदर्भातला काहीतरी कायदा करा. मी असं सुचवलं होतं तेव्हासुद्धा की 10th शेड्यूल जे आहे त्याच्यामध्ये अशी सुधारणा एक केली समजा, की निवडणुकीपूर्वी जर एखादी युती किंवा आघाडी झाली असेल तर त्याला एक पक्ष म्हणूनच समजावं, तर मग कदाचित हा बदल घडून येऊ शकेल. पण तोपर्यंत या निवडणुकीच्या पूर्वी असलेल्या युती आणि आघाडी तुटतील, निवडणुकीनंतर नवीन युती आणि आघाडी होतील आणि हा घोडेबाजार ज्यांच्याजवळ पैसे आहे त्यांच्यासाठी अत्यंत उपयोगाचा आहे. किती पण मतदान कोणालाही करा, आम्ही उमेदवारच डायरेक्ट निवडून आलेले विकत घेऊ, अशा प्रकारची अरेरावी आणि मगरुरी ही आपण साधारणतः वाढलेली पाहतो. ज्यांच्याजवळ प्रचंड पैसा आहे ते अशा धनशक्तीचा वापर करून क्रयशक्ती वाढवून खरेदी विक्री संघ त्यांनी राजकारणाचा केलेला आहे. आता या पार्श्वभूमीवर अनेक जण निवडून आल्यानंतर पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातात. मग आता यांच्या संदर्भात काही कायदा नाही का असं लोक विचारतात. तर आपण एक माहिती म्हणून नक्की लक्षात ठेवलं पाहिजे की महाराष्ट्र लोकल अथॉरिटी मेंबर्स डिस्क्वालिफिकेशन ॲक्ट 1986 नावाचा एक कायदा 1986 साली करण्यात आला, ज्याच्यामध्ये स्वतःहून कोणी पक्ष सोडत असेल, ज्या पक्षाकडून आपण निवडून आलो त्या पक्षाचे आपण नगरसेवक असतो. नगरसेवक हे आपण जनतेसाठी असतो, पण निवडून आलेले त्या पक्षातर्फे असल्यामुळे त्या पक्षाचे नगरसेवक अशा अर्थाने त्या सगळ्या समूहाकडे पाहिलं जाते. आणि म्हणून ज्या पक्षातर्फे तुम्ही निवडणूक लढवली आणि निवडून आले त्या पक्षाची तुम्ही गद्दारी केली असेल किंवा तो पक्ष सोडून तुम्ही स्वतःहून गेले असाल तर तुम्ही अपात्र ठरता. तुमच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. ही कारवाई जी आहे ती कोणत्याही कोर्टात होत नाही, तर जे महापालिकेचे कमिशनर असतात, आयुक्त, त्यांनाच क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून याच्यामध्ये मान्यता दिलेली आहे आणि त्यांच्यासमोर डिस्क्वालिफिकेशनचं प्रकरण चालते. मग स्वतःहून कोणी पक्ष सोडला असेल तर तो अपात्र ठरतो. त्याची नगरसेवकपद त्या व्यक्तीचं जाते आणि त्या ठिकाणी पुन्हा निवडणुका लागू शकतात. त्यानंतर जर 2/3 संख्येने म्हणजे एकूण जर एका पक्षाचे 10 जण निवडून आले असतील तर त्या 10 पैकी 2/3 लोक जर एकदम सोडून गेले पक्षातून त्या आणि दुसऱ्या पक्षाला जाऊन मिळाले तर मात्र ते अपात्र ठरत नाही, त्यांना संरक्षण प्राप्त होते या कायद्यानुसार. ज्या पक्षाकडून निवडणूक लढवली त्या पक्षातच राहून एखाद्या लाभाच्या पदावर एखाद्या नगरसेवकांनी राहणं ही सुद्धा अपात्रतेच्या कारवाईसाठीची सफिशियंट बॅकग्राऊंड आहे आणि लाभाच्या पदावर कोणी असेल तरीसुद्धा ते अपात्र ठरू शकतात. त्यामुळे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की घोडेबाजार थांबवण्यासाठी जे काही कायदे केलेले आहेत, खरेदी विक्री थांबवण्यासाठी जे कायदे केलेले आहेत ते एक प्रकारे राजकीय नैतिकता कायम राहिली पाहिजे यासाठी केलेले आहेत. पण आज राजकीय अनैतिकताच सगळीकडे बोकाळलेली आहे असं आपल्याला दिसते. आता मुंबई महापालिकेच्या संदर्भात अत्यंत नवीन स्वरूपाचा एक ट्विस्ट समोर येत आहे की जेव्हा आरक्षणाची सोडत होईल, म्हणजे महापौर पदावर कोण बसणार या संदर्भात वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण जाहीर केलं जाते. मग ते आरक्षण का जाहीर केलं जाते की कोणी वंचित असेल, कोणीतरी एका अशा जाती धर्माचा असेल ज्याच्यावर अन्याय होऊ शकतो, तर त्या व्यक्तीला सुद्धा महापौर पदावर बसता आलं पाहिजे कधीतरी. महापौर पदाची जबाबदारी त्या व्यक्तीकडे सुद्धा लोकशाहीच्या प्रक्रियेतून गेली पाहिजे. म्हणून मग महापौर पदाच्या संदर्भातलं आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि मग तिथे चिठ्ठ्या टाकून किंवा कोणत्या तरी पद्धतीने आरक्षणाची सोडत होते.
आता इंटरेस्टिंग प्रश्न असा निर्माण झालेला आहे की जर शेड्यूल ट्राईबमधून म्हणजे ST प्रवर्गातून जर आरक्षणाची सोडत जाहीर झाली किंवा STचं आरक्षण हे असेल महापौर पदावर मुंबईच्या, तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होणार आहे तो भारतीय जनता पक्षाचा आणि एकनाथ शिंदे सेनेचा. कारण की त्यांच्याकडे ST प्रवर्गातून निवडून आलेला कोणीही नगरसेवक नाही आणि 2 नगरसेवक मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे मग महापौर पदाची जर ST प्रवर्गातून चिठ्ठी निघाली तर आपोआपच उद्धव ठाकरे यांच्या पक्षातला कोणीतरी एक जण महापौर होईल ST प्रवर्गातला. ही खूप मोठी लोकशाहीची गंमत आहे. आणि मग आपल्याला वाक्य आठवते जे उद्धव ठाकरे साहेबांनी म्हटलं की महापौर आमचा होऊ शकतो जर देवाच्या हातात असेल तर हे आता या सोडतीवर सगळं अवलंबून आहे की जर ST प्रवर्गातून सोडत जाहीर झाली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर होईल आणि त्यांनी जे म्हटलं होतं ते खरं झालेलं आहे असं आपल्याला दिसेल. त्या अर्थाने ते देवाच्या हातात आहे असं तर ते जर म्हटले असतील तर मग आपण त्याचा अर्थसुद्धा अशा पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे. धन्यवाद.